वरळीमधल्या हिट अँड रन प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबाचं आदित्य ठाकरेंकडून सांत्वन, तर मिहिरच्या घरावर बुलडोझर चालवणार का, सरकारला संतप्त सवाल। मुंबईमधल्या जुहूच्या तापस बारवरती महापालिकेची कारवाई। वरळीमधल्या हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपीने इथेच केलं होतं मद्यप्राशन। कुणबी नोंदींविषयी शिंदे फडणवीस आज तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत करणार चर्चा। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न। बावनकुळेंची कामठीत घरवापसी होण्याचे संकेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे कामठीमधून निवडणूक लढणार अशी शक्यता। लाडकी बहीण योजनेचा महाविकास आघाडीकडून गैरफायदा घेण्याचा प्रकार सुरू। आपली माणसं सोडणं, चुकीचे अर्ज भरणं म्हणत अमोल मिटकरी यांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप। नवी मुंबईमध्ये सिडकोची जम्बो लॉटरी। 15 ऑगस्टला वाशी, जुईनगर, मानसरोवर, खारघर, खांदेश्वर या ठिकाणी घरांसाठी लॉटरी निघणार। पुण्यात 2 गर्भवती महिला आणि एका मुलाला झिकाचा संसर्ग। झिका एकूण रुग्णांची संख्या 15 वर। नंदुरबारमधील थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये दाट धुक्याची चादर। तोरणमाळचा पारा हा 20 अंशांपेक्षा खाली। मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता। सीएनजी महागल्याने चालकांकडून भाडेवाढीची मागणी। पुण्यात 5 विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा। कसबा, कंटोन्मेंट, शिवाजीनगर, हडपसर, पर्वतीसाठी स्थानिक नेत्यांचं प्रदेशाध्यक्षांना पत्र। कर्जमाफीच्या मागणीसाठी यवतमाळमध्ये शेतकरी चढले टॉवरवर। प्रशासनाला 3 तासांचा अल्टिमेटम, अन्यथा आत्महत्येचा इशारा। नाशिकमध्ये रामकुंड परिसरात जुन्या वाड्याची भिंत कोसळली। सुदैवानं कुणीही जखमी नाही, मात्र घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पालखी सोहळ्यात वारकरी भाऊक। तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये तरळले आनंदाश्रू। ही दुःखाची नाहीत, आनंदाची असो। माऊलीची भेटीची ओढ लागलेली असती। कधी माऊली भेट? माऊली आता